नमस्कार, मी दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बघूयात भरली भेंडी कशी बनवायची ते। त्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। त्यानंतर भेंडीची पाठची पुढची बाजू अशी कापून टाकायची आणि मधून चीर देऊन घ्यायचा आहे आणि असं उघडून बघायचं आहे आतमध्ये भेंडी चांगली आहे ना, कीड वगैरे आतमध्ये नाही ते चेक करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे मी बाकीची जी भेंडी आहे ती सर्व अशीच पुढची पाठची बाजू कट करून ते चीर देऊन घेणार आहे। इथे मी सर्व भेंडी पुढची पाठची बाजू कट करून मध्ये चीर देऊन घेतली आहे। आता यासाठी जे स्टफिंग लागतं मसाला आतमध्ये भरण्यासाठी तो तयार करूयात। त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवला आहे गॅसवर। पॅन गरम झालं की त्यामध्ये आपल्या मेजरिंग कपमधलं जे 1/3 कपचं जो कप असतो त्या कपने मी एक पूर्ण कप भरून शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांना हलकेसे डाग येईपर्यंत भाजायचे आहेत। इथे शेंगदाणे हलकेसे भाजून घेतलेत। शेंगदाण्यावर हलकेसे डाग आले आहेत। आता यामध्ये त्याच कपने खोबरं घेतलं आहे पूर्ण कप भरून। इथे मी दोन्ही सारख्या प्रमाणात वापरलं आहे, शेंगदाणे आणि खोबरं। खोबऱ्याला हलका रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं। मी जे प्रमाण घेतलं आहे ते अर्धा किलो भेंडीसाठी पुरेसं आहे। इथे खोबऱ्याचा रंग हलकासा बदलला आहे व खोबरं हलकंसं भाजून घेतलं आहे मी। आता यामध्ये 1 चमचा तीळ घालून घेणार आहे मी। जे पांढरे तीळ असतात ते 1 चमचा घालून घेणार आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊन भाजून घ्यायचं आहे। इथे मी गॅस बंद केला आहे कारण मी लोखंडी कढई वापरली व थोडा वेळ लोखंडी कढई गरमच राहते। आता हे मिश्रण मी अर्धा 1 मिनिट असंच हलवत राहणार आहे, म्हणजे तीळही व्यवस्थित भाजल्या जातात। आता हे मिश्रण थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। इथे मी सर्व मिश्रण थंड करून घेतलं आहे व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता त्यामध्ये 5-6 लसूणच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यात त्या घातल्यात आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे तोही बारीक चिरून घेऊन त्यामध्येच घालून घेतला आहे। आता सर्व मिक्सरला अगदी जाड असं फिरवून घेतलं आहे। आता यामध्ये मसाले ॲड करणार आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, ही मिरची पावडर मी घरी बनवलेलीच घेतली आहे। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिश्रण पुन्हा मिक्सरला मी थोडं फिरवून घेणार आहे। असं केल्यामुळे मसाले व्यवस्थित लागतात। आता सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते। मसाला मी खूप बारीक करून घेतला नाही आहे, पूड केली नाही आहे, थोडंसं असं जाडसर ठेवलं आहे। आता हा मसाला भेंडीमध्ये भरून घेऊयात। आता भेंडी अशी उघडून जिथून आपण काप दिला आहे तिथे मसाला असा पूर्ण दाबून जेवढा मसाला बसेल तेवढा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। इथे मी सर्व भेंडी याचप्रमाणे भरून घेणार आहे। इथे मी सर्व भेंडी भरून घेतली आहे आणि हे थोडंसं मसाला शिल्लक राहिला आहे तो आपण नंतर वापरणार आहोत। इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। भरली भेंडी करण्यासाठी आपल्याला थोडं जास्त तेल वापरावं लागतं। तेल गरम झालं की त्यामध्ये भेंडी घालून घ्यायची अशी। सर्व भेंडी मी याचप्रमाणे घालून घेते।
इथे मी सर्व भेंडी घालून घेतली आहे. आता 2 मिनटं झाली की भेंडी अशी मी थोडी परतून घेणार आहे. खालची भेंडी वरती व वरची खाली, म्हणजे सर्व भेंडीला तेल व्यवस्थित लागेल. व नंतर यावर झाकण ठेवून देणार आहे. सर्व भेंडी व्यवस्थित हलवून घेतली आहे व आता यावर असं झाकण ठेवून देणार आहे. एक 5 मिनटं असंच झाकण ठेवून भेंडी मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे. इथे 5 मिनटं झाली आहेत. मस्त वाफ आली आहे भेंडीला. आता पुन्हा एकदा भेंडी हलवून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोठं पॅन असेल पसरट तर ते वापरा, म्हणजे भेंडी लवकर होते. इथे मी छोटं पॅन वापरलं आहे, त्यामुळे मला असं वर खाली हलवून भाजून घ्यायला लागत आहे भेंडी. व्यवस्थित अशी मी हलवून घेतली आहे. खालची भेंडी वरती व वरची खाली, म्हणजे सर्व भेंडी एकसारखी भाजल्या जाईल. आता यावर झाकण न ठेवताच 10 मिनटं अशी 2 मिनटाने हलवून चांगली व्यवस्थित भाजून घेणार आहे. भेंडी व्यवस्थित शिजली आहे की नाही चेक करण्यासाठी असं एखाद्या फोकने किंवा टूथपिकने चेक करू शकता तुम्ही. इथे भेंडी व्यवस्थित शिजली आहे. आता मी एकदा परतून घेते, अशी मिक्स करून हलवून घेते. आणि यावर आपण जे भेंडी भरताना जे मसाला राहिला होता तो असा टाकून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून परतून असं 2 मिनटं पुन्हा परतून घेतलं आहे. आता यावर कोथिंबीर घालून घेते. मसाला भेंडी बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.